आणि हे मतदान विकासाचं सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर पुरता बोलणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जनतेनं मतदान करावं असं सुद्धा आव्हान. काल रात्री शहरातल्या काही भागामध्ये राडा झाला. काय सांग? झालं नाही, मला सकाळी 4 पर्यंत झोपच नाही. झोप नाही म्हणजे झोपू दिलं गेलं नाही. कुठून जवळपास 100 म्हणजे जे 29 प्रभाग आहे आणि 100 उमेदवार आहे, त्यातल्या किमान 40 उमेदवारांचे मला फोन आले की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पैशाचा पाऊस या शहरामध्ये पाडलेला आहे. अक्षरशः पैशाचं हैदोस, पैशाची मस्ती, पैशाचा उन्माद एकट्या भारतीय जनता पार्टी संपूर्ण शहरात केलाय. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात. आम्ही महाराष्ट्रात, दिल्लीत, मुंबईत असं केलं, मोदींनी असं केलं, फडणवीसांनी असं केलं. मग तुम्हाला पैशाचा पाऊस का पाडावा लागतो? कामाच्या आधारावर मतदाराला मतदान मागितलं पाहिजे, परंतु असं झालेलं नाही. तरी जनता शून्य आहे. जनता निश्चित भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवेल. मतदान सुरू होण्यापूर्वी